सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा धनलाभाचे योग घेऊन येतोय. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि चंद्र दोन्ही द्वितीय कोश केंद्र स्थानात भ्रमण करतायत. ज्येष्ठ मंडळींची तुम्ही सेवा करण्यात येणार असून धार्मिक कार्यांवर देखील तुमचा खर्च होईल. प्रतिस्पर्धी असो किंवा विरोधक थोडा त्रास तुम्हाला देण्याची मात्र शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या रणनीतीनं त्यावरती अगदी सहजपणे मात कराल. तुम्ही आज संयमानं वागा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या आयुष्यातील समस्या कमी होतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीचा स्वामी सिंह राशीमध्ये जाऊन चतुर्थ स्थानात गेलाय, तेव्हा राजकीय किंवा कामाच्या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी किंवा विरोधक पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही घाई करू नका. हळूहळू यशाच्या दिशेनं तुम्ही वाटचाल केली तर प्रगतीपथावरती तुम्हीच असणार आहात. दिवसभरातील कामं संपवून संध्याकाळी कुटुंबासोबत तुम्ही वेळ व्यतीत कराल, यामुळे तुमचा उत्साह वाढेल. लक्षात ठेवा, नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ ठीक नाही आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा सामान्य आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा बुध द्वितीय कोश स्थानात गुरुसोबत आहे, त्यामुळे बौद्धिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकतं. तुम्ही हाती घेतलेला प्रोजेक्ट अगदी व्यवस्थितपणे पूर्ण होईल. मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असला तरी तुमच्या राशीचा स्वामी चंद्र हा तूळ राशीत आहे. त्यावेळी जवळची व्यक्ती तुमचा ताणतणाव थोडीशी वाढवू शकते, म्हणून तुम्ही जवळच्या व्यक्तीपासून थोडं सावध राहा. घरगुती शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. तुम्ही घेतलेला निर्णय भविष्यामध्ये मोठा फायदेशीर ठरेल. मुलांच्या विवाहामध्ये काही समस्या येत असतील तर त्या दूर होतील आणि लवकरच तुमच्या घरात सनई चौघडे वाजतील. तुमचा जनसंपर्क जास्त वाढेल आणि त्याचा फायदा तुमच्या विस्तार व्यवसायासाठी होऊ शकतो. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. तुमच्या प्रत्येक कामात नशिबाची तुम्हाला साथ असून तुम्ही तुमची कामं वेळेत पूर्ण कराल. विरोधक कितीही प्रयत्न करू देत ते सगळं काही निष्फळ ठरेल. विरोधकांचं प्रत्येक षडयंत्र तुम्ही हाणून पाडाल. घरात असो किंवा ऑफिसमध्ये संवाद आणि आपसातील समजुतीनं तुमच्या समस्या कमी होतील. काही नवीन ओळखी तुमच्या होणार असून त्याचं पुढे मैत्रीमध्ये रूपांतर होईल. तुमच्या घरामध्ये सुख समाधान वाढणार आहे. चांगल्या गोष्टींवरती खर्च केल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात कन्या राशीसाठी आजचा दिवस थोडासा आव्हानात्मक आहे. कुंभ राशीतील चंद्रामुळे अनेक जबाबदाऱ्या तुमच्या समोर उभ्या राहतील. त्या वेळेमध्ये तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. मंगळ हा क्रियाशील आणि परग्रहमी प्राणी मानला जातो. तो तुमच्या राशीमध्ये सक्रिय असल्यामुळे तुमच्या कामाची व्यवस्था अगदी परफेक्ट हवी, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. सर्वांच्या अपेक्षावरती खरं उतरणं तुमच्या कामाचं असून त्यामुळे तुमचं कौतुक केलं जाईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीचा स्वामी शुक्र हा 9व स्थानात तर गुरु हा कर्क 10म स्थानात मार्गी स्थितीत आहे. तुम्ही जास्त मेहनत कराल, परंतु अपेक्षेप्रमाणे तुम्हाला फळ मिळणार नाही.
मेहनत करूनही तुम्हाला मिळकत कमी मिळाल्यानं निराशा येऊ शकते, त्यामुळे सावध राहा. तुमच्या खर्चामध्ये वाढ होणार असून कितीही प्रयत्न केले तरी तुमचा खर्च काही कमी होणार नाही. गुप्त शत्रू अचानकपणे सक्रिय होतील, तसेच निरर्थक धावपळ तुमची होऊ शकते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये थोडंसं ताणतणावाचं वातावरण देखील राहील. परंतु तुम्ही घाबरून जाऊ नका, संध्याकाळनंतर परिस्थिती ठीक होत जाईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी 9व स्थानी गुरु आणि 5म स्थानी शनी आहे. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी आव्हानात्मक राहील. व्यावसायिक डील तुमच्या बाजूने होण्याचा योग आहे, परंतु त्यासाठी जास्त मेहनतीची तुम्ही तयारी ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचे विचार अगदी योग्यरित्या मांडले तर येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ नक्कीच तुमचं कौतुक करतील. मेहनत आणि फोकस ही तुमच्या यशाची सूत्र असून तुम्ही निर्णय घेण्यासाठी घाई करू नका. शक्य झाले तर सल्ला घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात धनुराशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या राशीचा स्वामी गुरु हा मिथुन राशीत तर चंद्र हा वृषभ राशीत 6ष्ठ स्थानात भ्रमण करतोय. त्यामुळे सरकारी कामांच्या बाबतीत तुम्हाला सकारात्मक बातमी मिळेल. आर्थिक लाभाचे तुम्हाला योग असून संकटामध्ये मित्र तुम्हाला मदत करतील. विरोधक कितीही प्रयत्न करू देत, परंतु तुम्ही त्यावर अगदी सहजपणे मात कराल. तुमच्या काही इच्छा आज पूर्ण होणार आहेत. संध्याकाळी शुभ कार्य किंवा मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. प्रियजनांच्या भेटीमुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे, कारण तुम्ही हाती घेतलेलं काम वेळेत पूर्ण करणार आहात. तुमच्या राशीचा स्वामी शनी हा 3य स्थानात मार्गी असेल, तर चंद्र हा 2य स्थानात असल्यामुळे संकटावरती तुम्ही सहज मात कराल. काही विद्वान लोकांच्या आज भेटी होतील, यामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांची कृपा असल्यामुळे मालमत्तेच्या संदर्भातील वाद तुमचे कमी होतील. तुमचं काम व्यवस्थितपणे पूर्ण होणार आहे, परंतु सावधगिरी बाळगा आणि संध्याकाळी काही अवघड काम तुम्ही हाती घेऊ नका. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस म्हणजेच धनलाभाचा योग घेऊन येतोय. तुमच्या राशीचा स्वामी शनी हा 2य धनस्थानात स्वतंत्रपणे भ्रमण करतोय. त्यामुळे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. भावंडांसोबत काही मतभेद असतील तर ते तुम्हाला टाळावे लागतील आणि रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल. जे काही काम तुम्ही हाती घेणार आहात त्यात तुम्ही उत्तम यश कमवाल. ज्येष्ठ महिलेमुळे प्रगतीची तुम्हाला संधी मिळेल. तुम्ही त्या संधीचा लाभ घ्या. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुमच्या राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती 5म स्थानामध्ये कर्क राशीत, तर चंद्र हा 12 स्थानात आहे. त्यामुळे दिवसभर नवीन उत्पन्नाचे मार्ग तुमच्यासाठी खुले राहतील. तसेच करिअरमध्ये तुम्हाला उत्तम यश देखील मिळेल. तुमच्या रणनीतीपुढे विरोधक टिकाव धरू शकणार नाहीत. व्यवसायामध्ये अधिक गुंतवणूक केल्यास तुम्हाला लाभ मिळणार आहे. तुमचं भाग्य पुन्हा उजळणार असून जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल. सगळं चांगलं होत असताना अहंकाराची बाधा होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.